तर शेतकरी मित्रांनो, आपल्या द्राक्ष टोमॅटो शेती माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आजचा आपला विषय आहे जे कांदा पिकामध्ये जे शेंडे पिवळे पडतात, हे पात पिवळे पडते, यावर कोणत्या फवारण्या घेतल्या गेल्या पाहिजे याविषयी आज आपण सविस्तर माहिती बघणार आहोत। याचे मुख्य कारण काय आहे, हे कशामुळे होते, याविषयी आज आपण माहिती बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व आवडल्यास नक्की आपला व्हिडिओ लाईक करून आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व पुढील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर मित्रांनो, तर हे जे कांदा पिकामधील जे पातींवरचे जे शेंडे जे पिवळे पडणे, त्यानंतर खालची पात पिवळी पडणे, याचे जर मुख्य कारण जर बघायला गेलं तर एक मुख्य म्हटलं तर वातावरणामधील बदल, त्यामध्ये जे बादड असतं, सकाळी जे दव पडतं, या दव सतत पडल्या कारणानं या कांदा पिकावर हे शेंडे पिवळे पडण्याचे प्रमाण हे आपल्याला बघायला मिळते। त्यानंतर जेव्हा कधी आपण आपल्याकडून पाण्याचा जास्त वापर आपल्या पिकास दिला जातो, या कारणाने पण आपले शेंडे किंवा पात पिवळी पडणे, जेणेकरून आपली मुळी जी चॉकअप झाल्या कारणानं आपले मुळी स्टॉप होऊन खाली मुळीची सड होते व आपला कांदा हा पिवळ्या पडण्याचे कारण पण एक मुख्य ते पण असू शकतं। तर मित्रांनो, यावर आपण फवारण्यांचे नियोजन काय केले गेले पाहिजे याविषयी आज आपण माहिती बघणार आहोत। तर यामध्ये मुख्यतः आपण जी पहिली फवारणी घेणार आहोत, त्यामध्ये आपण या फवारणीमध्ये आपण बघणार आहोत जो कांदा पिकामधील जो मोह असतो, म्हणजे जो थ्रिप्स असतो, जो पातीमध्ये लपलेला असतो, तर याला बहुतांश आपण फवारण्या घेतल्यानंतर हा मोह जात नाही। तर याचे निवारण करण्यासाठी आपण एक गॅस पॉइझन घेणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण मोनोप्रोटोफॉस नावाचे एक उत्पादन घेणार आहोत। त्यामध्ये परत आपण रॉकेट या मोनोप्रोटोफॉसचा आपण 200 लिटर पाण्यासाठी आपण 200 मिली वापर करणार आहोत। त्यानंतर आपण यामध्ये रॉकेट या कीटकनाशकाचा वापर करणार आहोत। तर मित्रांनो, त्यामध्ये आपण जे शेंडे पिवळे पडणे, त्यानंतर जे अनेक प्रकारचे बुरशीजन्य करपा म्हणा, अशा अनेक प्रकारच्या रोगांवर आपण एक चांगल्या प्रकारचे बुरशीनाशकाचा वापर करणार आहोत। त्यामध्ये आपण वापर करणार आहोत नेटिओचा वापर करणार आहोत। नेटिओ आपल्याला ज्या शेतकऱ्यांना नेटिओ उपलब्ध नाही होणार अशा शेतकऱ्यांनी कॅब्रिटॉप सारख्या बुरशीनाशकाचा वापर करावा। ज्या शेतकऱ्यांना कॅब्रिटॉप पण उपलब्ध नाही झाले अशा शेतकऱ्यांनी मॅरेऑन सारख्या बुरशीनाशकाचा वापर करू शकता। तर मित्रांनो, या आपण मोनोप्रोटोफॉस त्यामध्ये 200 मिली आपण रॉकेट घेणार आहोत 200 लिटर पाण्यासाठी, 400 मिली किंवा 500 मिली। त्यानंतर आपण नेटिओ किंवा कॅब्रिटॉप किंवा मॅरेऑन अशा यामधून कोणत्या पण एका बुरशीनाशकाचा आपण वापर करू शकतात। व याच फवारणीमध्ये आपल्याला एक सीवीड वापरायचं आहे, जे की आपण मेगाफॉल या सीवीडचा वापर करणार आहोत। तर मित्रांनो, या फवारणीद्वारे आपल्या पिकावरील जे वातावरणातील बदल असो, या अनेक प्रकारचे जे रोगांचे जे मुख्य कारण आहे, या कारणांचं नक्की आपल्याला समाधानकारक असे रिझल्ट हे मिळतील। तर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर नक्की आपला व्हिडिओ लाईक करून आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व पुढील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।